अच्छा खरवस करायचं आहे ना आई. आता मला खरवस शिकवेल कारण मला नाही खरवस येत करता. चीकनी घेऊन आले आहेत आई. चीक आणि दूध म्हशीचं लागतं असं काय बोलतात कारण म्हशीच्या दुधामुळे जास्त हे होतं काय आई होतो जास्त घट्ट असं हां चांगला बनतो. आता रेसिपीला चालू केलं आईने. दूध ओतून घेतले ना. दूध ओतून घेतलं चीक ओतून घ्यायला त्याच्यात. हां चीक कुठून आणला आई. बाजारात भेटतो ना विकत. हां बाजारात चीक विकत भेटतो तिथून आणून आपण ते घरात बनवू शकतो. आता आईने अर्धा लिटर दूध घेतलंय म्हशीचं अर्धा लिटर आणि त्याच्यात हां आणि अर्धा लिटरच चीक असं दोन्हींचं प्रमाण अर्धा लिटरच आहे. आणि ते आईने आता एका टोपामध्ये मिक्स केलंय. वेलची आणि जायफळ. अच्छा वेलची आणि जायफळची पावडर आणि गूळ. जरा कलर टाकायचा पांढरा दिसता म्हणून त्यासाठी. अच्छा त्यासाठी आता हळद वापरते. एका पातेल्यात मिक्स करायचा. आई खोबरं बारीक करून घेते विळीवरती कारण खोबरं पण टाकायचं त्याच्यामध्ये थोडी चव येते. आणि कोकणी पद्धत म्हटल्यावरती आमच्या सगळ्या कोकणी जेवणामध्ये मालवणी जेवणांमध्ये आमच्या खोबऱ्याचाच जास्त यूज केला जातो. त्यामुळे कोणताही पदार्थ असेल तर तुम्हाला जास्त खोबरंच नारळच यूज झालेला दिसेल. आईने खोबरं मिक्स केलेलं आतमध्ये. ते मग अशी लाईट गेली त्यामुळे पूर्ण काळोख दिसत होता. आणि गूळ आणि वेलची पावडर आणि याची पावडर जायफळ पावडर. म्हशीचं दूध चीक वेलची पावडर जायफळ पावडर आणि गूळ आणि थोडं खोबरं आणि थोडं ओलं खोबरं असं ते सर्व आईने येते मिश्रण करून ठेवलेलं आहे. आणि आता ते आई काय करते आता पाणी ठेवलं. हां एका भांड्यात. हां आणि गॅस पेटवला पाणी ठेवलं आणि त्याच्यावर हे ठेवलं स्टोव ठेवला. हां त्याच्यावर झाकण ठेवलं. हां त्याच्यावर इडलीचा भांडा हे ठेवलं. आता किती वेळ लागेल तरी पण. आता जवळजवळ 20-25 मिनिटं लागतील. ठीक आहे चालेल. 15-20 मिनिटं तो बनवायला ठेवलेला. तो थंड झालाय ना. थंड व्हायला ठेवलेला ना. थंड व्हायला ठेवलेला. आता झाला थंड.